आता विचार आहे बोरनान करायचा आणि मम्मी पण बोलली की बारसं करायचंय मला असं, तर लवकरच डिसाईड होईल की बारसं कोणत्या तारखेला करायचंय आणि कुठे करायचंय. आपलीच गाडी वाटते मला. नाही आपली नाही. आम्ही शॉपिंग करायला चाललो. तर आम्ही निघालो होतो हळदी कुंकू घेण्यासाठी. तुम्हाला टायटलवरनं कळालंच असेल. तर आज सकाळी लवकर कामं आवरली, त्यामुळं मग म्हटलं चला आज बाहेर जाऊन येऊ. तर तसं तर आम्हाला नाशिकलाच जायचं होतं, म्हणजे आपल्या हळदी कुंकवाचे वाण आणण्यासाठी. पण म्हटलं स्मार्ट बाजारमध्ये जर काही ऑफर असतील तर बघू आपण. त्यामुळं मग मी आणि पूजा, आमच्या शेजारीच आहे स्मार्ट सुपर बाजार, म्हणजे तुम्हाला माहिती आहे आम्ही बऱ्याच वेळा इथं आलेलो पण आहे. इथून किराणा वगैरे पण इथूनच करतो. तर बाहेर पण ऑफर्सचं बोर्ड लागलेलं होतं, बघू शकता. आणि ना बाहेर म्हणजे भाजीपाला पण विकायला होता. तर 10 रुपये किलो कांदे, त्यामुळं मग मी बघत होती कारण आम्हाला पण घ्यायचे होते. तर भरपूर भाजीपाला होता आणि खूप फ्रेश होता. म्हणजे मॉलमध्ये ना शक्यतो आम्ही जेवढं बघितलं नाही इथल्या मॉलमध्ये इतका काही फ्रेश वाटत नाही, पण मग आज जरा चांगला होता इथला भाजीपाला पण. तर आम्ही काही लगेच भाजीपाला वगैरे घेतला नाही, कारण आम्हाला आधी ना वस्तू बघायच्या होत्या. त्यामुळं मग आता आम्ही मध्ये वस्तू बघायला आलो. आणि आपला लाडू पण आपल्यासोबतच होता, पण तो इतका शांत बसलेला होता, त्याने आम्हाला एकदम व्यवस्थित सर्व बघू दिलं आणि तो पण एन्जॉय घेत होता. त्याला वेगवेगळ्या वस्तू बाहेर दिसत होत्या ना, त्यामुळं मग त्याला पण छान वाटत होतं इकडे तिकडे बघायला. काय पाहिजे 99 रुपयाला. तीन आहे का? हां 3. काय आहे? 50ला 3 बघते. हे पहा 50 रुपयाला हे 2 डबे. हे पण छान आहे हो. किती भारी बघते ना ते. तुला शॉपिंग करायची? कपले लई शॉपिंग केली आहे. पोतात लई शॉपिंग केली आहे म्हणाने. शॉपिंग लई केली आहे पोतात. लई आवडतं आम्हाला. एअरटाईट कंटेनर आहे. काचेचे कंटेनर आहे. 99ला 1 पीस. हा छोटा आहे, हा मोठा वाटतोय. हे बघा. नाही तो 129चा आहे. 318 किंमत आहे यावर. हा म्हणजे इथे स्मार्ट प्राइस. हा बघा याचा शेप पण छान आहे. ग्लास कंटेनर आहे. किती सांभाळायला, किती हळूच ठेवावे लागते, नाही तर फुटून जातील. एवढं आमचं पिल्लू पण बघतोय शॉपिंग. प्लास्टिक आहे, फायबर आहे. 149. हो इकडे बघा, इकडे ही पण प्लेट छान आहे. छान आहे. किती प्लास्टिक आहे का? फायबर आहे. 50 रुपयाला आहे. तिच्या मानाने नाही ना फायबर. हलकी मला वाटलं प्लास्टिक आहे. 70 रुपयाला आहे. 70 रुपयाचं ट्रे. मी 70ला त्या सेलमधून नाही 120 रुपयाला 3 ट्रे आणले होते. हा बाय 1 गेट 1 आहे. 120 रुपयाचं. नाही ऑफर प्राइस असेल ना काहीतरी. 50 रुपये. ही बरणे भेटले आम्हाला. हो मग त्याच्यापेक्षा हे भारी 50 रुपयाची का त्या दिवशी आणलं. हे अरे हे वाट्या भांडे घ्यायचे. संसार घ्यायचे का? संसार तुझ्या लग्नात भांडे येतील ना बाळा. आता कशाला घ्यायचे आपण? तुझ्या लग्नात घेऊ आपण. सगळे भांडे खाली करशील. पिल्लूला भांडे घ्यायचे, पण पिल्लूच्या बायकोच्या संसार येईल ना. संसार येईल ना तुझ्या बायकोचा. वाव 199 रुपये. मस्त आहे ना. सगळ्या ग्लास आहे. खूप छान छान वाण आहे. म्हणजे वाण देण्यासाठी आपण वस्तू बघायला आलोय आणि खूप मस्त वस्तू आहे. किमती थोडा जास्त वाटतंय. म्हणजे आम्हाला नाशिकला जायचंय, पण मग आम्ही एकदा बघितलं, ट्राय करून बघू इथं काय आहे. किती छान आहे ना ही कढाई. 329. हेवी आहे पण. हा मग 350ला. ए पिल्लू तुला घ्यायची का कढाई? छान आहे. आपल्या पिल्लूच्या संसार यायला वेळ आहे ना, मग आताच थोडेसे भांड्यांची खरेदी करून घेऊ. हा ना पिल्लू.
ऋतू मामा भांडे घेतीये. तुझी बायको लेट येईल ना, मग आता थोडेसे घेऊन टाकू तात्पुरते. तुम्ही बघितलं की मी ना म्हणजे ताटं बघत होती, कारण आमच्या घरात मोठे ताटं होते त्यामुळे आम्हाला थोडे लहान ताट घ्यायचे होते. तर ते घेतले आणि ताटांसोबत आमची खूप मजेशीर गंमत झाली आहे. तर तुम्हाला ती पुढे ऐकायलाच मिळेल आणि आम्ही तर खूप हसलो त्यानंतर. काही दिवसांनंतर आपण ह्याच सेक्शनला फिरणार आहे बाळासाठी. वही घे, पेन घे, पुस्तक घे, पाटी घे, पेन्सिल घे, खेळणी घे, सगळं इथंच भेटल. हा ना पिल्लू, छोटी छोटी बॉटल. तर पूजा इकडे ना म्हणजे वही, पेन, पुस्तक, नोटबुक्स, आपले बॅग वगैरे असताना त्या सेक्शनमध्ये गेली होती लहान मुलांच्या. तर म्हणत होती की काही दिवसांनी आपल्याला पण इथेच यायचं आहे, कारण आपला लाडू थोडा मोठा झाल्यावर तो पण शाळेत जाईल, त्याला पण सर्व गोष्टी लागणारच आहे. तर आमचं सारखं चक्कर तर होईलच तिकडे, त्यामुळं मग ती बोलत होती. त्यानंतर आम्ही इकडे कुकर बघितले. आम्हाला छोटा कुकर पण घ्यायचा होता, पण इथे खूप जास्ती प्राईज होत्या, त्यामुळं मग म्हटलं आम्ही नंतर भांड्यांच्या दुकानातूनच घेऊ तो. आणि इथे ना रांगोळी ठेवण्याचे डबे होते. तर हा डब्बा मे बी 99 रुपयाला एक होता, म्हणजे 100 रुपयाला एक होता. छान होता डब्बा. तर पण मग आमच्याकडे ऑलरेडी रांगोळीचे 2 डबे, त्यामुळं मग आम्ही काही घेतले नाही. आणि इथे ना सर्व काचेच्या वस्तू वगैरे ठेवलेल्या होत्या आणि इकडे सगळं नोटबुकचं सेक्शन. आणि बघू शकता की आपलं धान्य भरण्यासाठी ना खूप छान कोठ्या होत्या, म्हणजे आपल्याकडे नॉर्मल ज्या कोठ्या असतात ना त्याच्यापेक्षा वेगळा आकार होता त्याचा. आणि हे डबे बघताय तुम्ही, हे डबे पण एक डब्बा 99 रुपयाला होता याचा, आणि पूर्ण सेट काहीतरी 298 रुपयाला होता तो. तर छान होते ते डबे पण. आणि ही बघा ही कढई, तर ही कढई तर 650 रुपयाची होती. त्यानंतर मग मी इकडे ना चहाची गाळणी वगैरे बघत होती. आणि आपल्या लाडूचं काय नाही, मस्त खेळायचं काम चाललं होतं, वस्तू बघायचं, बिलकुल पण त्रास दिला नाही त्याने. आणि आम्ही काय एक तासात तर लगेच घरी पण आलो होतो. तर इकडे सगळ्यांना वस्तू त्या आपल्या किचनच्या, तर किचनसाठी पण काही वस्तू घेतल्या, तर तुम्हाला ते पुढे बघायला मिळेलच. पण मॉलमध्ये ना म्हणजे जसं पाहिजे तशा वस्तू होत्या, पण आहे ना काही वस्तूंच्या किमती म्हणजे वाटत नव्हत्या. ती एवढीशी प्लेट होती, तिची त्या प्लेटची किंमत 50 रुपये, आणि प्लेट खूप हलकी पण होती, म्हणजे कोणी अशी दाबली तरी तुटेल अशी प्लेट होती, त्यामुळं मग आम्ही घेतली नाही. आणि हे डबे बघा, हे प्लास्टिकचे होते. एकात 4 डबे होते, पण म्हटलं नको सारखं प्लास्टिक वाटायला, कारण घरात पण सारखं प्लास्टिकच होईल, म्हणजे सगळे डबे वगैरे आणि काही सामान ठेवायला. त्यामुळं मग आम्ही घेतले नाही, कारण आता आम्ही म्हणजे आपल्या किचनसाठी कंटेनर मागवले, ते तुम्हाला दाखवले नाही अजून. ज्यावेळेस आम्ही किराणा वगैरे भरू त्यावेळेस तुम्हाला ते एक कंटेनर दाखवू, अजून लावले पण नाही आम्ही. तर भरपूर साऱ्या वस्तू बघितल्या. त्यानंतर मग घरी आलो आणि तिथे बिल वगैरे केलं, घरी आलो. मग संध्याकाळचं स्वयंपाक वगैरे होतं, त्यामुळं मग रात्री काही शूट घ्यायला जमलं नाही. तर मग आल्या सगळं ठेवून दिलं. घरी उपवास पण होता मम्मींना आणि मला सोमवार होता, त्यामुळं मग आम्ही काही म्हणजे पुढचं शूट घेतलं नाही इतकं. मग स्वयंपाक वगैरे झाला, आपलं उपवास सोडला आणि लगेच झोपून गेलो. आणि दुसऱ्या दिवशी तर सकाळचा व्हिडिओ येतोय तुम्हाला. तर दुसऱ्या दिवशी मस्त मेथीचे पराठे केले होते. तर मिस्टरांना पण नाशिकला जायचं होतं, तर ते बोलले की सकाळी मस्त मेथीचे पराठे कर. तर आणि मेथी पण आता जरा स्वस्त झालं आहे, तर आम्ही मेथी आणलेल्या होत्या भरपूर, तर त्याची मस्त मेथीचे पराठे केले. रेसिपी काही शेअर केली नाही आहे, जर तुम्हाला पाहिजे असेल तर नेक्स्ट टाईम नक्कीच रेसिपी शेअर करेल. आणि खूप छान आणि असे म्हणजे आपण म्हणतो ना क्रिस्पी झालेले होते, खाताना पण खूप छान लागले. तर सर्वांचं आमचं खाऊन वगैरे झालं. त्यानंतर मग आम्ही निवांत बसलो होतो. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाओ. तर कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला, आम्ही रिलायन्स मॉलला गेलेलो. तर जवळच होतं ते, त्याच्यामुळे काही वाटलं नाही, बाळाला घेऊनच गेलो होतो. आणि संध्याकाळी उपवास वगैरे सोडायचा होता, स्वयंपाकाची घाई गडबड होती, त्यामुळे काही शूट झालं नाही. तर चला आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात करतोय. आणि काल काय खरेदी केली, म्हणजे आम्ही गेलो वेगळ्या विचाराने होतो, पण मग वेगळीच खरेदी करून आणली. आणि जे पाहिजे होतं ते काही एवढं मिळालं नाही, पण भरपूर वस्तू होत्या तिथे, तुम्ही बघितल्याच. पण मग आम्हाला जसं पाहिजे होतं तसं काही मिळालं नाही. तिथे संक्रांतीसाठी भरपूर असे वाण होते, घेण्यासाठी पण खूप साऱ्या वस्तू होत्या, पण आम्हाला इतकं काही आवडलं नाही. काही गोष्टी होत्या चांगल्या, आणि जे घ्यायचं नव्हतं ते घेऊन आलं.
हा, कारण घरात आहे ना खूप मोठे मोठे ताट होते आणि हा. म्हटलं मग जरा छोटं काही भाजी पोळी किंवा आपण नाश्ता वगैरे केला तर छोटं ताट असं नव्हते, त्यामुळे आम्ही ताटं घेऊन आलोय. हे बघा, आणि याची खूपच मोठी गंमत केली आम्ही तिथं. तर सेलमध्ये ना तिथं तुम्हाला माहिती की ना ऑफर चालू होत्या, तर याच्यावर होतं बाय वन गेट वन फ्री. तर मी तिथल्या ताईला विचारलं की याची प्राइस काय, तर ती मला आधी बोलली 138 रुपयाला 2 आहे. तर हिला म्हटलं 138 ला 2 म्हटलं खूपच स्वस्त आहे. आम्ही खूप दणकट आहे आणि जाड heavy आहे, आहे. खूप जाड आहे ती ताट, जसं वाकणार पण नाही, एकदम जड आहे. तर आम्ही घेतला, आता 5 घेतलाय, त्यावेळेस आम्ही 7-8 घेतल्या होत्या. जे एवढं स्वस्त भेटलं म्हटलं मग घेऊन टाकू. ज्यावेळेस बिल करायला गेलो तर तो म्हणतो 131 रुपयाला एक प्लेट आहे. म्हटलं आता ठेवून पण देता येणार नाही, त्यामुळे मग आम्ही 5 प्लेट घेऊन आलोय. आणि तुम्ही सांगा आम्हाला जास्त महाग पडली की रिझनेबल पडली? 131 रुपयाला एक घेतली आम्ही, पण मग क्वालिटी खूप छान आहे, म्हणजे क्वालिटी एकदम छान आहे, दणकट बॉर्डर आहे प्लेटला आणि जाड पण आहे प्लेट, जाड पण दणकट आहे. पण आहे, छान आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये नाश्ता पण करू शकतो आणि जेवणही करू शकतो असं. 5 आमच्या घरात 5 मेंबर्स म्हणून 5 प्लेट घेऊन आले आम्ही. आणि चहाची चाळण आणली, ऑलरेडी होत्या घरामध्ये 3-4 होत्या, पण मग कसं सारखे त्याच नाही वापरू, थोडे दिवस झाल्यावर टाकून द्याव्या, म्हणून मग पुन्हा एकदा आम्ही 2 घेऊन आलोय. एक प्लास्टिकची आणली आहे, एक स्टीलची आणलेली आहे. प्लास्टिकची म्हणजे ही काही भरपूर जास्त नाही म्हणतात की हा. प्लास्टिकची यूज नाही करायची, पण मग प्लास्टिक खाली नाही राहत, त्याला फक्त वरती आहे आणि हे प्लास्टिक म्हणजे वेगळं आहे, त्यामुळे त्या प्लास्टिकच्या बाकीच्या तर टाकून दिल्या आता. त्यामुळे मग ह्या नवीन आणल्या आणि ही पूर्ण स्टीलची आहे. ही पूर्ण माझं स्टीलची आणलेली आहे, 2 घेऊन तर ही आलोय. 20 रुपये 19 रुपयाची आहे आणि ही 36 रुपये. 36 रुपयाची. तर ही 40 रुपये टिका करून पण आमचा मस्त मचका झाला तर मॉलमध्ये. मस्त बाय वन गेट वन फ्रीच्या नादात आम्ही गेलो फ्लो मध्ये. मला पण खूप मजा आली. रिलायन्स मॉलला गेल्यावर ते खूप उवा करत होतं, त्याला खूप भारी वाटलं. आणि ना त्याला असं फिरायला खूप आवडतं. आणि कसं आहे माहिती का, तो लहान आहे ना तेव्हापासून त्याला बाहेरच्या ॲटमॉस्फिअर सोबत आपण कनेक्ट ठेवलं ना, त्यामुळे तो एकदम कडक आहे आणि त्याला आवडतं म्हणजे बाहेर जायला. इनफॅक्ट त्याला जर घरामध्ये पॅक करून ठेवलं ना, टोपी घातली, स्वेटर घातलं, पूर्ण गुंडाळून ठेवलं ना, तो खूप चिडचिड करतो. त्याला असं त्याला गरमी सहन होत नाही, त्याला मोकळं वातावरण पाहिजे. त्याला असं बाहेर जायला, बाहेरच्या वातावरणामध्ये कनेक्ट व्हायला खूप आवडतं. तर कधी कधी मम्मीच्या घरी मी त्याला नेत असते ना, तर इथून गल्लीमध्ये जाताना तो इतका आनंदात असतो म्हणजे विचारायचंच नाही. जाताना नेतानाच खूप आनंदात असतो, कारण त्याला सगळं इकडचं तिकडचं बघायला भेटतं. तर त्यालाही खूप मजा वाटली. आणि आज म्हटलं सगळ्या ताईंशी थोडं बोलायचं होतं. काल खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या की बोरन्हाणचा काल विषय झाला कालचा व्हिडिओ. तर बोरन्हाण करू नका, पहिली संक्रांत करत नाही, किंवा मग लहान म्हणजे तो खूप लहान आहे अजून, बोरन्हाण तुम्ही नाही करायला पाहिजे. भरपूर सारे असे प्रश्न होते. पण आमच्याकडे करतात पहिले बोरन्हाण पण म्हणजे करतात. आमच्यामध्ये ना अशी पहिल्यापासून प्रथा नाहीये की पहिली संक्रांत करायची नाही. मागच्या वेळेस पण पूजाच्या वेळेस नाही का आपण तिळवा गेला होता, त्यावेळेस पण बोलले की पहिली सण करायचा नसतो. पण आमच्याकडे असं पहिल्यापासून अशी काही प्रथा नाहीये, त्यामुळे मग ते आम्हाला जर असते असं काही तर आम्ही पण ते पाळलं असतं. पण जसं आजपर्यंत चालत आलंय की म्हणजे बाळ झाल्यानंतर संक्रांत आली तर त्याचं बोरन्हाण करतात. आता भरपूर जणांचं झालं, माझ्या बहिणीच्या मुलीचं, सर्वांचं केलंय. म्हणजे बोरन्हाण करणं म्हणजे फोटो काढणं, डेकोरेशन करणं असं नाहीये. बोरन्हाण मध्ये जे आपण जे वस्तू वापरतो, समजा ऊस किंवा गाजर, बोरं वगैरे, त्याने एक ना बाळाला ऊर्जा भेटते, एक नवीन ॲटमॉस्फिअर सोबत तो कनेक्ट होतो, घरच्या लोकांसोबत कनेक्ट होतो. तर तो एक काय म्हणता, एक आपली संस्कृती आहे, भारतीय संस्कृती आहे. तर बोरन्हाण केल्याने बाळाला एक ऊर्जा भेटते आणि एक म्हणजे असं म्हणतात की श्रीकृष्णाचंही पहिलं बोरन्हाण म्हणजे पहिलं बोरन्हाण श्रीकृष्णाचं केलेलं आहे. तर मग आपले बालकृष्णच आहे. तर त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला की करू आपण. आणि एक दोन ताईंची कमेंट पण होती की बारसं केलं नाही तुम्ही आणि बोरन्हाण करताय. तर तुम्हाला जसं माहिती आहे काका एक्सपायर झाले होते आणि त्यामुळे मग आम्हाला बारसं नाही करता आलं. आणि मम्मीची पण तब्येत ठीक नव्हती, मम्मी पण हॉस्पिटलमध्ये होती, तर तिकडे घरातही कार्यक्रम नाही करता आला कारण घराचं काम चालू होतं. त्यामुळे बारसं आपलं थोडंसं पुढे ढकललं गेलं. आणि आता काकांनाही 6 महिना झालेला आहे. तर आता विचार आहे बोरन्हाण करायचा. आणि मम्मी पण बोलली
की बारसं करायचंय मला असं, तर लवकरच डिसाईड होईल की बारसं कोणत्या तारखेला करायचंय आणि कुठे करायचंय. तर जेव्हा आमचं फिक्स होईल ना तेव्हा तुम्हाला नक्कीच आम्ही कळू. हा, तर म्हणजे आपल्या बाळाचं बारसं पण करणार आहे हे तर फिक्स आहे. आणि आता लाडूचं नवीन नाव तुम्हाला पण कळणार आहे थोड्या दिवसात, म्हणजे ज्यावेळेस फिक्स होईल डेट त्यावेळेस. कारण आता आणि एका ताईंनी त्याचं नाव जे आम्ही नाव ठेवणार आहे ना तेच नाव कमेंट मध्ये एकदा सांगितलं होतं. तर तुम्हाला कोणतं नाव वाटतं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, काल अजून एक प्रश्न विचारला होता की बाळाचं शूट करायचंय, कोणतं शूट करायचंय. तर खूप साऱ्या ताईंची मेसेज कमेंट होती की आता 26 जानेवारी येतोय तर ते शूट करायचं असेल, पण ते नाहीये. आणि भरपूर त्यांनी गेस पण केलंय. एक दोन ताईंनी गेस पण केलं होतं, ते बरोबर होतं. पण म्हटलं आता डायरेक्ट फोटोशूट करू ना तेव्हाच तुमच्यासोबत शेअर करू. चला, आता भरपूर सारे नवीन नवीन छान छान व्हिडिओ येणार आहे. बाळाचं बोरन्हाण करायचंय, बाळाचं बारसं करायचंय, बाळासाठी कपडे घ्यायचे, शॉपिंग खूप- करायची खूप आहे. आता काय त्यानंतर नवीन आपल्याला नवीन येणार आहे. हळदी कुंकू पण करायचंय. असं म्हणतात की हळदी कुंकूचं म्हणजे खंडन करायचं नसतं. आणि आता 6 महिना झालाय तर आम्ही हळदी कुंकूही करू शकतो. आणि खूप मोठं नाही करायचंय, आपल्याला छोटंसंच करायचं. ज्यावेळेस त्याचं बोरन्हाण करू ना त्याच वेळेस जेवढ्या बायका येतील त्यांना हळदी कुंकू वगैरे देऊन टाकू. म्हणजे एकाच कार्यक्रमात दोघं पण होऊन जातील. आणि त्यासाठी आम्हाला बाणपण घ्यायचे, त्याची पण शॉपिंग बाकी आहे. आणि बाळाच्यासाठी पण बाळाच्या पप्पांची शॉपिंग करायची आहे. माझी साडी तुम्ही सगळ्यांनी बघितलीच आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला साडी दाखवेल मम्मीने घेतलेली. तर बाळाच्या पप्पांचे पण कपडे स्टिच करायचे. तर इथून पुढचे ब्लॉग्स खूप छान असणार आहे. त्यामुळे कोणताही ब्लॉग स्किप करू नका, सगळे ब्लॉग बघा. आणि खूप छान छान सस्पेन्स आहे तुमच्यासाठी. आणि लाडूचं नाव पण मला लाडू म्हणजे काही काही नाव म्हणतात की लाडू म्हणू नका, मोठेपणी तेच नाव पडल असं तसं. पण आम्ही लाडूने म्हणतो. त्याचं नाव जे ठेवले ना तर त्याच्यानेच म्हणजे घरात तर त्याचे मोठे पप्पा त्याला त्याच नावाने बोलतात. आम्ही तरी लाडू पेढा काही पण बोलतो त्याला, पण मग ते त्याच नावाने बोलतो त्याच्याशी. हो, आणि आपण अजून नाव त्याचं रिव्हील नाही केलं ना, त्यामुळे आम्ही व्हिडिओ मध्ये लाडू म्हणतो. पण बॅकग्राऊंड मध्ये आम्ही त्याचं जे रिअल नाव आहे तेच त्याला बोलतो. आणि जे नाव ठेवणार आहे ना ते लवकरच तुम्हाला कळेल. तुम्हाला कोणतं नाव वाटते ते कमेंट मध्ये नक्की सांगा. हा, आणि चला आता भरपूर पाहुणे पण येतील. म्हणजे त्यावेळेस त्याचं बारसं करायची तारीख ठरेल, होईल 3-4 दिवसात फिक्स होईल. तर एवढंच 3-4 दिवसात पण करायचं, कारण पाहुण्यांना म्हणजे जे येणार आहे त्यांना पण सुट्टी वगैरे असेल, त्यामुळे मग तशा हिशोबातच धरणार आहे. तर तुम्ही बघत राहा, पुढचे खूप एक्साइटेड ब्लॉग असणार आहे तुमच्यासाठी. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.